कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पाणी मिळेल का लवकर जरा? हो हो होतंय। होते? ही मावशी आहे पण ना उगाच एवढा त्रास करून घेते। एकतर हे सगळ्या अंकलमुळेच झालं। एवढं काय सोनं लागले अंकलना मला कळत नाही। त्यांच्या बरोबर ठरलेलं लग्न मोडलं, त्याचं एवढं काय वाईट वाटून घ्यायचं मावशी आईंनी? एकतर त्यांच्यामुळे मावशी आईला इतकं बरं नाही आणि तरी सुद्धा मी इथे त्यांच्यासाठी जंतुरहित पाणी बनवत बसली। एक ग्लास पाणी मागितलं होतं ना, एवढा वेळ? उकळत ठेवलंय पाणी, 1 मिनिट। का पण? अंकल, आम्ही साधं नळाचं पाणी पितो, तुम्ही काय मिनरल वॉटर पित असाल ना, म्हणून उकळून देत। अहो पण हे कशाला पिताय? मी उकळत ठेवलंय ना। तुम्ही पण हेच पाणी पिता ना, तर मी का नाही पिऊ शकत? आणि पाणी असतं, तहान भागली म्हणजे झालं। तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलता? मला माहितीये एजे आणि लीलाचं लग्न होणं शक्य नाही, पण मरणाच्या दारात एक बाई उभी आहे आणि ती तुम्हाला हात जोडून विनंती करते, आम्हाला एजेंच्या लग्नाला तरी येऊ द्या, त्यांची आमंत्रण पत्रिका तरी द्या। तुमच्या आजारपणाचा आणि एजंटच्या लग्नाचा काय संबंध? नाही, तुम्ही लग्नाला जरी आलात तरी लोक आता तुम्हाला जे ऐकवतायत ते ऐकवणारच आहेत। नाही म्हणजे तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवलत ना, तरी म्हणजे लग्न मोडलं असलं तरी आपल्यातले संबंध चांगले आहेत असं लोकांना वाटेल। आम्हाला त्यांना असं सांगता येईल की ते काय झालं, एजे आणि लीलाची पत्रिका जुळली नाही म्हणून लग्न मोडलं। हे कारण आम्ही लोकांना सांगून त्याचं तोंड तरी बंद करू। ते माझ्या मुलीच्या चारित्र्यावर जी शंका घेत आहेत ना, ते तरी ते घेणार नाही, त्यांची तोंड आपोआप बंद होतील। बरोबर आहे तुमचं कालिंदी ताई। हे असं करण्याने जर का गोष्टी सोप्या होणार असतील तर मी नक्की तुम्हाला लग्नाला बोलवेन। अजीब। जा दुर्गा। आमची बेकरी तुमच्या हॉटेल इतकी मोठी नसली ना, तरी सुद्धा माझे बाबा खूप टेस्टी केक्स बनवतात आणि बिस्किट्स तर इतके छान बनवतात ना की कुठनं लांबून लोक येतात आमचे बिस्किट्स घ्यायला। नाही तर म्हटलं तुम्हाला उगाच वाटायचं की छोटीशी बेकरी आहे तर इथले प्रोडक्ट्स काही चांगले नसतील, तर असं नाही, हा छान असतं आमच्याकडे सगळं। पण हे सगळं मला का सांगतेस तू? मी काय बोललो का तुला? नाही बोलला नाहीत, पण Can I have that cake? Looks interesting. अहो 120 रुपये। नाही तुम्ही पैसे देऊ नका, मी सवयीने बोलली, आणते देते।
स्पून आणते. थँक्यू. व्हेरी नाईस. आय एम शुअर तू बनवलाच नसशील, तुझ्या बाबांनी बनवलं ना? हो, मी नाही बनवली, पण बाबांनी नाही बनवली. आमच्या रेऊने बनवले. माझी रेऊ ना खूप छान केक्स बनवते. आणि बरं का, मी सगळं बेकिंग वगैरे ना ती तिचंच इंटरनेटवरनं शिकली. असे काही फॅन्सी कोर्सेस वगैरे नाही केले माझ्या रेऊनी. गुड. शीज गॉट अ ब्राईट फ्युचर. ते तर आहेच. पण तुम्ही बेकरी थोडी वेल इक्विप का नाही करत? हो, आम्ही करणारच आहोत. फक्त आता आमच्याकडे फार पैसे नाही आहेत ना. अंकल, मला ना पैशांची खूप गरज आहे, म्हणून मी त्यांना नाही म्हणू शकले नाही. पण खरंच सॉरी, खरंच सॉरी. एकदा पैसे आले ना की छान मोठी करणार होत आम्ही बेकरी. आणि आता तर माझं लग्नही मोडलंय, त्यामुळे आता ना माझ्याकडे भरपूर वेळ परत काम करायला, खूप पैसे कमवायला. आणि एकदा का पैसे कमवले की मी सगळ्यांची काळजी घेणार. मावशी आईची प्रत्येक हाऊस पूर्ण करणार, बाबांच्या कानाची ट्रीटमेंटही करणार. आणि रेऊसाठी ना मी एक असं मोठं ओव्हन घेणार आहे. माझं ठरलंय. अभिराम, हो. मी लीला, म्हण मी नक्की येईन. नक्की. कालिंदीताई, मला लीलाशी जरा बोलायचं आहे. हो, बोला ना. असं विचारताय काय? बोला बोला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.